श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्रीकृष्णांचे जीवन केवळ पराक्रमाने भरलेले नव्हते, तर ते सच्च्या मैत्रीचेही महान उदाहरण होते. श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री गुरुकुलातील होती. दोघेही ऋषी सांदीपनी यांच्या आश्रमात शिक्षण घेत होते. तेथे ते एकत्र अध्ययन करीत, सेवा करीत आणि साधेपणाने जीवन जगत. राजपुत्र असूनही श्रीकृष्ण कधीही आपल्या मित्रापेक्षा स्वतःला मोठे मानत नसे. सुदामा गरीब असूनही विद्वान आणि सुसंस्कृत होता. काळ लोटला. श्रीकृष्ण द्वारकेचे राजा झाले, तर सुदामा अत्यंत दारिद्र्यात जीवन जगू लागला. त्यांची पत्नी सुदामाला कृष्णाकडे मदतीसाठी जाण्याची विनंती करू लागली. स्वतः काही मागणे योग्य वाटत नसले तरी पत्नीच्या आग्रहामुळे सुदामाला द्वारकेला निघाले. भेटवस्तू म्हणून त्याने थोडेसे पोहे बांधून घेतले. द्वारकेत पोहोचल्यावर सुदामाच्या राजवाड्यात जाण्याची भीती वाटत होती. मात्र श्रीकृष्णांनी आपल्या बालमित्राला ओळखताच आनंदाने मिठी मारली. राजस वैभव विसरून श्रीकृष्णांनी सुदाम्याचे पाय धुतले आणि त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधला. सुदाम्याने आणलेले पोहे कृष्णांनी अत्यंत प्रेमाने खाल्ले. सुदाम्याने काहीच मागितले नाही. त्यांचे मन केवळ मित्रभेटीनेच तृप्त झाले. सुदामा परत आपल्या घरी गेले तेव्हा त्याला आपले झोपडे एका सुंदर घरात बदललेले दिसले. गरिबी नाहीशी झाली. श्रीकृष्णांनी सुदाम्याच्या न मागता त्यांच्या कुटुंबाला समृद्धी दिली होती. या कथेतून श्रीकृष्णांची करुणा, सच्ची मैत्री आणि भक्तीचे महत्त्व दिसून येते. श्रीकृष्ण सांगतात की खरी भक्ती ही निस्वार्थ असते. ही कथा आपल्याला शिकवते की संपत्तीपेक्षा प्रेम आणि नातेसंबंध अधिक मौल्यवान असतात. श्रीकृष्णांनी मैत्रीला राजस वैभवापेक्षा श्रेष्ठ मानले आणि म्हणूनच आजही सुदामा आणि कृष्णांची कथा आदर्श मैत्रीचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णांचे व्यक्तिमत्व अत्यंत सर्वसमावेशक होते. ते जितके प्रेमळ आणि करुणामय होते, तितकेच ते प्रसंगी कठोर निर्णय घेणारेही होते. अधर्म नष्ट करण्यासाठी त्यांनी नेहमीच बुद्धी आणि नीतीचा मार्ग स्वीकारला. महाभारताच्या युद्धात त्यांनी स्वतः शस्त्र न उचलता संपूर्ण युद्धाची दिशा बदलली. त्यांच्या प्रत्येक कृतीत दूरदृष्टी आणि लोककल्याणाचा विचार करू दिसून येतो. श्रीकृष्णांनी सांगितलेले जीवन तत्वज्ञान आजही माणसाला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावतो आणि संकटात धैर्याने उभे राहण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच श्रीकृष्णांचे विचार काळाच्या पलीकडे जाऊन मानवजातीला मार्गदर्शन करत आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांचीही काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भेटू लवकरच. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.